श्री गणेशाय नमः. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. विषय व्याळी मिठी दिदलिया नुती ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवना ते तापू पोळी कैसोनी ओशे कुजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदय काश पल्लकी परियेतेसी निजे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. 17वियेचे स्तन्य देशी अनुहताचा हल्लरोगासे समाधी बोधे निजविसी बुजावणी. मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली. या कारणे मी सावली नसंडी तुझी. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी. तो सकळ विद्याचे सृष्टी धारता होय. मनोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरवरू निपजवी माये. साहित्य सोनियाची आखानी उघडवी देशीच्या शोनी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग. संवाद फळनिदाने प्रमयाची उद्याने लावी मने गहने निरंतर. पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वाद वाटे कुतुर्काची दृष्टे साविजे फेडी. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करियो सरते राणी व वैसुनी श्रोते श्रवणाची. ये मराठीचे या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. तू आपले निस्नेह पल्लवे माते पांघरुवशील सदैवे तरी आताचे हे आगवे निमेष माये. ये विनवियसाठी अवला किले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोलो बहु. तेथ जी महाप्रसादू मनोनी सविया झाला आनंदू आता निरोपी न प्रबुद्धो अवधान दिजे. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तव्यम तेषाके योगवित्तमाः. तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजो पंडून रूपाचा. कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. आणि ये कृष्णमूर्तीची सेवे या लागी सोय धरिले जीवे तव नको म्हणून देवे वरिले माते. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी. या दोन्ही जी वाटा तू ते पावा या वैकुंठा अव्यक्ता व्यक्त दारवंटा गिरजे जेथ. पैजे वाणी शातुका तेची वेगळी वाला एका म्हणून एक देशी या व्यापका सरिसा पाडू. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्यासी थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या. एकीर माझ्या चित्ती प्रतिती आथी जे निवृत्ती परी पुसणे योगपती ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची कीर कौतिक हे जाणावया. तरी तुझ लागी कर्म तुझी जयाचे परम भक्तिसी मनोधर्म विकोणी घातला. इत्यादी सर्वापरी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी उपासिती. आणि जे प्रणवा पलीकडे वैखरियेसी जे कानडे काही सयाही सांगडे नवची जे वस्तू ते अक्षर ही अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपासित ज्ञानीये जे. तया आणि जी भक्ता ये रैरा माझी अनंता कवणे योग तत्वता जाणितला सांगा. या किरटीची या बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानसी करू. श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परिउपेतांस ते मे युक्तात मामताः. तरी अस्तु गिरीची या उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाटी रश्मी जैसे किरटी संचरती गा. का वर्षा काळी सरिता
जैसे चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकलिया ही सागरू, जैसा मागीलही यावा निवारू. ते गंगेचे ऐसा पडी भरू प्रेम भावा, तैसे सेवेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त. जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण पे मज देत. तेची मी योगयुक्त परम मानी. ये त्वाक्षरम निर्देशम व्यक्तं पर्युपासते. सर्वत्र गमचिंतेच कुटस्थमचलं ध्रुवं. सान्यमेन्द्रियाग्रामं सर्वत्र समबुद्धयः. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आणि ये रते हि पांडवा, जे आरूढोनी स्वहंभावा. झोंबती निर्वावया अक्षरासी, मनाची नखी न लगे. जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया किर जोगे काय होईल. परिध्याना ही कुवाडे, म्हणून एके ठाई न संपडे. व्यक्तिसी मजिवडे कवणेही नोहे. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे. जे पाहुनी चित्तवने ही फुटी जाहली. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे. ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना. जे चळे ना ढळे, सरे ना मेळे. ते आपुलेने चिबळे अंगविले जिही. पै वैराग्य महापावके, जाळुनी विषयाची कटके. अधिपली तवके इंद्रिये धरिली, मग संयमाची धाटी. सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये फोडिली कपाटी हृदयाचिया. अपानीची कवाडा, लावणी आसन मुद्रा सुहाडा. मूळ बंधाचा उडा पन्नासीला, आशेचे लाग तोडिले. अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे. वज्राग्नियाच्या ज्वाळी, करुणी सप्तधातूची होळी. व्याधीच्या अंशिसाळी पूजिली यंत्रे, मग कुंडलिनीचा टेंबा. आधरी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी. नवद्वाराची चौचकी, बाणुनी संयतीची आटवंडी. उघडली खिडकी क्रांतीची, प्राणशक्तीचा मुंडे. प्रहरोनी संकल्प मेढे, मनोमहिषाचे निमुंडे दिदली बळी. चंद्र सूर्या भुजावनी, करुणी अनुहाताची सुडावणी. 17 पाणी जिंतिले वेगी, मग मध्यमा मध्य विवरे. तेने कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध. वरी मकरांत सोपान, ते सौडोनिया गहन. काखे सुनिया गगन भरिले ब्रह्मी. ऐसे ज समबुद्धी, गिळावया स्वयंसिद्धी. अंगविताती निरवधी योगदुर्गे, आपुल्या साठोवाटी. शून्य घेती उठा उठी, तेही मातेची किरीटी पावती गा. वाचून योगाची निबळे, अधिक काही मिळे. ऐसे नाही आगळे कष्टाची तया, क्लेशोधिकतरक्तेषां व्यक्तासक्तचेतसाम्. अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. जिही सकळ भूताची आहिती, निरांबली अव्यक्ती. परिसरली आसक्ती भक्तिविन, तया महेंद्रादिपदे. करिता ती वाटवधे, आणि वृद्धिसिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती. कामक्रोधाचे विलग, उठावती अनेग. आणि शून्यसी आग झुंजावावे की, तहाने तहानची पियावी. भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावे मवावा वारा. उनी देहाचे पौडणे, निरोधाचे ओल्लावणे. झाडासी साजणे चाळावे गा, शीत वेडावे. उष्ण पांगुरावे, वृष्टीची असावे घरातू. किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशुनीच नवा. भातारे विन करावा तू हा योगो. येत स्वामीचे काज, ना बापिके व्याज. परी मरणेसी झुंज नीच नव्हे, ऐसे मृत्युहुनी तीख. का घोटे कडत वीख, डोंगर गिळता मुख न फाटे काही. म्हणून योगाची आवाटा, जे निघाले गा सुभटा. तया दुःखाचा चिवाटा भागाला. पाहे पालोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे. ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. म्हणून समुद्र बाही, तरणे आथिकेही. का गगना माझी पायी खुलीज तू असे. वळगली आरणाची थाटी, अंगी न लागता काठी. सूर्याची पावटी काय हो गा,
या लागी पांगुळा हेवा, नवे वायुसी पांडवा, तेवी देहवत्ता जीवा अव्यक्तिगती. ऐसा ही जरी दिवसा, बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. म्हणून एरते पार्था, नेनची हे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. हेतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्यनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते. कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे अशेके, जे का वर्णविशेखे भागा आली. विधी ते पळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. येया परिपाही अर्जुना माझ्या ठाई, संन्या होनी नाही करीती कर्मे. आणि कही जे जे सर्व, कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी ठाव अनवती नाही. ऐसे जे मतपर, उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. जयाची आवडी, केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिले कुळे. ऐसे अनन्य योगे, विकले जीवे मनी आगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदारा, तो मातेचा सोयरा केतुला पा. तेवी मी तया, जैसे असती तैसिया, कळी काळ नकोनिया घेतला पट्टा. एरवी तरी माझी आभक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. तैसे ते माझे कलन हे जाणीजे, काय सेनी न लजे तयाचे निमी. जन्म मृत्यूची या लाटी, जळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे जाहले. भवसिंधूचे नि माझे, कौनासी धाकून पूजे, येथ जरी की माझे बहिती हन. म्हणून गा पांडवा, मूर्तीचा मेळावा, करोनी तेजे आगावा धावतू आलो. नामाची या सहस्रवरी, नावाये या उधारी, सुजोनिया संसारी तारू जाहलो. सडे जे देखले, ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी यावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिलो तटी सायुज्याची या. परिभक्ताचे निनावे, चतुर्दश दादी आगवे, वैकुंठाचे रानिवे योग्य केले. म्हणून गा भक्ता, नाही एकही चिंता, तया ते समोर धरता अतिमी सदा. आणि जेव्हाची का भक्ती, दिदली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसुती तयाची निनाटी. या कारणे गा भक्तराया, तू हा मंत्र तुवा धनंजया, की जे जे या मार्गा भजिजे. मय्येव मनाधस्व, मयि बुद्धिं निवेशय, निवशिष्यसि मय्येव, अत ऊर्ध्वं न संशय. अगा मानस हे एक, माझा काही रूपी वृत्तिक, करू निघाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी. ये दोन्ही सरिसी, मज माझी प्रेमीसी, रिगाली तरी पावसी माते तुगा. जे मन बुद्धीही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणून दीप पालवे, सेवेची तेज मालवे, का रवी बिंबासवे प्रकाशू जाय. उचललिया प्राणा सरिसे, इंद्रिये ही निगती जैसे, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकावे. म्हणून माझी या स्वरूपी, मन बुद्धी ये निपेक्षी, केतुलेनी सर्वव्यापी मेचे होसी. यया बोला काही, अनारिसे नाही, आपली आन पाही वाहतू असे गा. अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम्, अभ्यास योगेन ततो मामे छाप्तुं धनंजय. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित, माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ. तरी गायसे करी, या आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. मम जे जे का निखिम, देखिले माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. जैसा शरत कालो रिगे, आणि सरिता ओहाटू लागे, तैसे चित्त काढेले विग प्रपंचेनी. मग पुनवे हुनी जैसे, शशबिंब दिसे दिसे, हरपत वैसे नाहीच होय. तैसा भोगा तुनी निगता,
चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होईल. अगा अभ्यास योगू म्हणिजे, तो हा एकू जाणिजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी ब्रह्माग्न थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही, सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळ. अभ्यासेप्य समर्थोसी, मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिमवाप्स्यसि. का अभ्यासाही लागी, कसू नाही तुझे अंगी, तरी आहासे या भागी तैसाची आस. इंद्रिये न कोंडी, भोगाते न तोंडी, अभिमानू न संडी स्वजातीचा, कुळधर्मा चाळी, विविध निषेध पाळी, मग सुखे तुझ सहरळी तिथली आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारो होय, तो करीतो आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे, हे आगवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमाप्तेने. ऊन या पुरे याचे काही, उरोने ती आपुलिया ठाई, स्वजाती करुणी घेई जीवित्व आपुले. माळिये जेऊ ते नेले, ते उते निवांताची गेले, तया पानिया ऐसे केले होवा वेगा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती, ये ओझिने गे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुबटा, उजू का वाटा, रथू काही खटपटा करीतू असे. आणि जे जे कर्म निपजे, ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसी आमद भावना, अनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी आईसी. अथ तदप्य शक्नोसि कर्तुमद्योगमाश्रितः, सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. ना तरी हेही तुझ, नेदवे कर्म मज, तरी गा तू बुज पंडुकुमरा. बुद्धीची ओपाटी पोटी, कर्मा आदी का शेवटी, माते बांधणे किरटी दुवाड जरी. तरी हेही असो, सांडी माझा अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे, घडती कर्म सकळे, तयाची ते फळे तेजित जाय. वृक्ष का वेली, लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आगवे जाऊ दे शून्नी. खडकी जैसी वर्षिले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेच्या विशी, जीवू तैसा निर्बिलाशी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. वर्षीचा ज्वाळा जैसी, वाया जाय आकाशी, क्रिया जिरोजे देसी शून्या माझी. अर्जुना हा फल त्यागू, आवडे की रस लगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. येणे फल त्यागे सांडे, ते कर्म न विरुडे, एकची वेळ वेळू झाडे वांजे जैसी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरापडे. पै अभ्यासाची या पाऊटी, ठाकी जे ज्ञान किरटी, ज्ञाने ये जे भेटी ध्यानाचे. मग ध्यानासी खेव, देती आगवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरे ठाकी. कर्म जेथ दुरावे, तेथ फल त्यागो संभवे, त्यागास्तव आगवे शांती सगळी. म्हणून यावया शांती, हाचू अनुक्रमो सुमद्रापती, म्हणून अभ्यासाची प्रसूती करणे येथ. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात, ज्ञानात ध्यानं विशेष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस, त्यागा शांतिरनंतरम. अभ्यासाहुनी गहन, पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषिजे. मग कर्मफल त्यागू, तो ध्यानापासून चांगू, त्याहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा, यही पेना सुबटा, शांतीचा मजिवटा ठाकीला जेणे. अद्वेष्टा सर्वभूतानां, मंत्र करुण ये वच, निर्ममो निरंकार, समदुःख सुख क्षमी. जो सर्वभूताच्या ठाई, देशाते नेन जे कही, अपपरू नाही चैतन्या जैसा.
उत्तमा ते धरिजे अधर्मा ते अव्हेरिजे हे काहीच नेनिजे वसुधा जेवी का रायाचे देह चाळू रंका परोते गाळू हे न म्हणेचे कृपाळू प्राणुपैगा गायीची तृषा हरू का व्याघ्राविष होऊनी मारू ऐसे नेनेची गा करू तोय जैसे तैसा आगवियाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेसी धात्री आपणची जो आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया देवेची शमे लागी पृथ्वीसी अपाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले घर संतुष्टा सत्तम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धीर मद्भक्त समे प्रिय वर्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोष जो वाहनी आपुलियान धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवो परमात्मा दोन्ही बैसवनी एक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी जो निर्वधी अपि मनोबुद्धी माझ्या ठाई आतु बाहेरी योगो निर्वाळली चांगू तरी माझ्या अनुरागो सप्रेम जया अर्जुना तो भक्तू तोची योगू तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हेही येत थोकुडे रूप करणे तरी पडी यताची कहाणी हे भुलेची भारणी ये तौन बोलणी परी बोलवी श्रद्धा मनोनिगा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादोसे आता असे हे किरटी पै प्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादी होय ते गोडसी आहे कंटाळे मग मनोनिगा पंडुसुता तू प्रियो आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिनालो ऐसे म्हणत खेव डोलो लागला देव मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षमर्ष भये द्वेगैर मुक्तो यो सच मे प्रियः तरी सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा देवी उन्मत्ते जगी जयासी खंती न लगे आणि जयाचे न्यांगे नशिने लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपण जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षमर्ष ठेले तुझे विन ऐसा द्वंद निर्मुक्तो भयोद्वेग गहिरहितू आणि वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गा मजमोहो काय सांगतो पडियावो हे जाणो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे धाला परिणामो आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभू जो अनेपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वरंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः जयाची आठाई पांडवा अपेक्षिजे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचे लागे शरीर तिये गावी हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होये तैसे सुचित्वन हे सज्जनाचे सुचित्वे सुची गांग होये आणि पापतापही जाये परी तेथे आहे बुडपो एक खलिये पारुने निजे तरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाहिजे नमरता मोक्षो संताचे ने अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे मनोनी असो जो जैसा शुचित्वे तीर्था कुवासा जेने उलघविले दिशा मनोमळ आत बाहेर चोखळू सूर्य तैसा निर्मळू आणि तवार्थाची पायाळू देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यर्थे फिटला जो नैराश्य विनटला व्याधा हातोनी सुटला विगहू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवच न देखे
नेनिजे गीतार्यशु लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी जया हंकृती नाही अंगी जैसी निराधनांगी विजोनी जाय तैसा उपशमोची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिता असे अर्जुना हा ठाऊवरी जो सोहमभाव सरोवरी दैताचा पैलतीरे निर्गोसरला की भक्तिमुखा लागी आपण पेचे दोन्ही भागी वाटून या अंगी सेवकू बाणी एरा नाम मेठे ओ मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तू मिळते तया लागी मज रूपा येणे तयानेची मज येणे असणे तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये यो न हेष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय जो आत्मा लाभा सारिखे गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषेखे हरिखे जेना आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला मनोनी द्वेषू ठेला जया पुरुषा पै आपले जे साचे ते कल्पांतेही न वचे हे जाणूनी गताचे न सोचो जो आणि जया परोते काही नाही ते आपण पेचे आपुल्या ठाई जहाला या लागी जो काही आकाशिना ओखटे का गोमटे हे काहीची तयानुसटे रात्रंदिवस न घटे सूर्यासी जीवी ऐसा बोबूची केवळ जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आन शमशत्रूंच मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू का घरची या उजेडूनी करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा जो खंडावया घालो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षो जैसा ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी हरी मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मनापमाने सरिसा होतू जाय तिही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्ण जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू आघवी या जगा एक सैव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक अंशशिती जो सबाह्य संग सांडोनी लाग एकेकी असे अंग अंगी सुनी तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मान्मे प्रियो नरः जो निंदते नेगे स्तुती न श्लाघे आकाशान लगे लेपू जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानो करुणी एके पाती विचारी प्राणवृत्ती जनिवनी साच लटके दोन्ही बोलोनी न बोलो जाहला मौनी जो भोगिता उन्मने आरायना जो यथा लाभे न तोखे आलाभे न पारुखे पाऊसे विन न सुखे समुद्र जैसा आणि वायुसी एके ठाई बिढार जैसा नाही तैसा न धरीच काही आश्रयो जो आगवाची आकाश स्थिती जीवी वायुष्य नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग यावरी पार्था माझ्या वजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खालवी जे जे काय कौतुक परी मानु करती तिन्ही लोक पायवनिया तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जना जे प्रकाशू तरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचरू वसे या लागी हे नोये मनितले रमण आहे अर्जुना मी वाहे शिरी तया ते
जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाळला भक्तिपंथी जगा देतू कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ही जळाची परी तळवटू घे मनोनिगा नमस्कारू तया ते आम्हा माथा मुकुट करू तयाची टाच धुरू हृदय आम्ही तयाची आगुणाची लेणी लेवू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पाहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीची निलीळा कमळे पूजू तया ते दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगा वया लागुनी तयाचे अंग तया संगाचे निसुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमो तेनेसी आम्हा मैत्र येथ कायसे विचित्र परी तयाचे चरित्र एकतीजे तेही प्राणापुरोते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रात्रे प्रशंसिषे जो हा अर्जुना साध्यत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप जे नेमी प्रीती करी कामनी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थिती ये तु धर्म्यामितमिदं तथोकं पर्युपासते श्रद्धा नामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः तेहे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतीतिगम्य ऐकोनीजे तैसेची श्रद्धेचे निआदरे जयाचे ठाई विस्तारे जीवी जया थारेचे अनुष्ठिती परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये आर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जेपे पार्था गा जगी तेची भक्ता आणि तोची योगी उत्कंठा तया लागी अकंठ मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी पैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचो ज्ञान गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते आमचे निजी निधान किंबहुना समाधान ती मिळती ते पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली मम्मी ऐसे निज जनानंदे तेने जगताधिक कंदे बोलिलो मुकुंदे संजय म्हणे राया जो निर्मळू निष्कलांक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरणू जो पै सूर सहाय शिळू लोकलाल नळिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्मकीर्ती धवळू अगात दातृत्व सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठाचा चक्रवर्ती निजाचा सांगे येरुदेवाचा ऐकतू असे आता ययावरी निरूपिती परी संजय म्हणे अवदारी धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पळविलोजी स्वामी निवृत्ती देवो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वादशोऽध्यायः।